आज बारडगाव सुद्रीक तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या गावातील जो रवींद्र गंडीशा काळे आहे तो गेल्या 20 ते 22 वर्षापासून राहत आहे आणि त्याला गेल्या 5 वर्षापूर्वी 2020 आणि 21 कालावधीमध्ये त्यांना घरकुल मंजूर झाले आणि त्यांचा घरकुलाचा हप्ताही त्यांच्या खात्यावरती जमा झाला आणि आज घडीला ती 5 वर्ष झाले ही रोज अर्जाला घालते ते माझं घरकुल द्या, मला जागा द्या, ही करू ती करू ती करू ही करू असं करून त्यांनी नादी लावलं। परंतु आज घडीला त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि त्या पाण्यामुळे त्याचं एवढं नुकसान झालं की मुलांच्या ज्या वह्या होत्या, गृहपाठाच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या त्या वह्या भिजल्या, पुस्तकं भिजली, त्याचं धान्य अन्नधान्य जेवढं होतं वर्षभराचं तेवढं धान्यही भिजलं। त्याला आज कोमारे फुटलेले आहे आणि त्यांना जी कपडे होते त्या ज्या दिवशी पाणी घरात शिरलं त्या दिवशी परिस्थिती इतकी भयानक होती की त्यांना झोपायला जागा नव्हती। शेजारी पाजारी झोपण्यासाठी जागा मागितली तरी लोकांनी जागा दिलेली नाही। आज त्यांना आज घराची खूप आवश्यकता आहे आणि ज्या राहते जागेवरती आहेत तर त्यांना घरकुलाची खूप अत्यंत गरज आहे। जर त्यांना द्यायची नसेल तर आज जर तो प्रश्न मार्गी नाही लागला तर उद्याच्याला आम्ही पंचायत समितीमधले जे कामकाज आहे कामकाज आम्ही करून देणार नाही। आदिती रवींद्र काळे 7वी। आमच्या घरात गुडघ्यापर्यंत पाणी शिरलेलं, आमच्या धान्य राहण्याचे कपडे सगळे भिजले, वह्या दाखले शाळेचे दाखल्याचे सगळे वह्या पुस्तक सगळे भिजले।